नमस्कार मित्रांनो, आजचा भाग तुमच्यासाठी थोडा स्पेशल ठरणार आहे. कारण आज आम्ही दाखवणार आहोत रॉड फिशिंग सोबतच एक रहस्यमय गुफा. तर जास्त वेळ न घालवता चला पाहूया लपलेलं कोकण या सिरीजचा भाग 13. आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे मी आणि माझा मित्र शुभम निघालो सकाळी बरोबर 6:30 वाजता फिशिंगसाठी. नेहमीच्याच ठिकाणी फिशिंगला जायचं ठरलं होतं, पण जाताना माझ्या डोक्यात आलं की त्या वाटेन जाताना दिसणारी गुहा आज आपल्या प्रेक्षकांना दाखवायचीच. जंगलातून वाट काढत काढत आम्ही पोचलो डोंगराच्या माथ्यावर आणि इकडेच आहे आजचं आपलं लपलेलं ठिकाण. हीच ती गुहा जी मला आज तुम्हाला दाखवायची होती. या गुहेबद्दल आम्हाला पूर्ण माहिती नव्हती, पण काही गावकऱ्यांकडनं ऐकलं होतं की ही गुहा वाघाची गुहा म्हणून ओळखली जाते. मग काय, हे ऐकून तर आमच्यातला इतिहासाचा अभ्यासक आतल्या आत मरून गेला. धन्यवाद बास, आमची जिरली. आणि आम्ही निघालो आमच्या मेन कामाला, म्हणजेच फिशिंगच्या कामाला. रॉडचा सेटअप जोडून कास्टिंग सुरू केली. थोड्याच वेळात आपल्या शुभम भावाला एक जबरदस्त हुकअप झाला आणि हातात आला एक सुंदर फिंगर मार्क फिश, ज्याला काही ठिकाणी लासा असंही म्हटले जाते. थोड्याच वेळात माझ्यासुद्धा लाईनला एक छोटा ग्रोफर फिश हुकअप झाला, ज्याला काही ठिकाणी गोब्रा असंही म्हटले जाते, पण तो अगदीच छोटा असल्यामुळे मी त्याला पुन्हा पाण्यात सोडून दिला. तर असा होता आजचा आमचा दिवस. फिशिंग, ॲडव्हेंचर आणि एक रहस्यमय गुहा. मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात कोकणातील अशीच नवनवीन लपलेली ठिकाणे घेऊन. तोपर्यंत बाय.